हो लक्षवेधी चालू आहे ना इथं. काय थांबा ना, तुम्ही कोण सांगणार थांबा? अध्यक्षांनी दिलाय ना, पुकारले लक्षवेधी. तुम्ही मध्ये मध्ये बोलताय ना, मध्ये मध्ये बोलताय, सुनील मध्ये बोलताय. ते महावितरणच्या वसई मंडळांतर्गत स्क्रीनवर आहे मेसर्स जीए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांना रिक्त पदाच्या ठिकाणी बाह्य स्त्रोत कर्मचारी पुरवणे यांच्या निविदा त्यांना ते काम दिलेलं होतं. परंतु सदर कंपनीला बाह्य स्त्रोत कर्मचारी पुरवण्याबाबत वर्क ऑर्डर दिली होती. परंतु सदर कंपनीने सहाय्यक अभियंता यांचा खोटा शिक्का आणि खोटी स्वाक्षरी करून पुरवणी बिल जवळजवळ 3 लाख रुपयाची या ठिकाणी दाखल केली आणि ती सहाय्यक अभियंत्यांनी माझ्या स्वाक्षरी नाहीत किंवा माझा शिक्का नाही अशा पद्धतीनं हे प्रकरण उघडकीला आलं. परंतु आश्चर्य असं आहे की ही कंपनी या वितरण कंपनीच्या जवळजवळ 2007 पासून हे कर्मचारी पुरवण्याचं काम ही कंपनी करते. 3/8/2012च्या पत्रान्वये यापूर्वीही पारेषण कंपनीने याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केलेली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याला काम समाप्त करण्याची नोटीस 10/2/22ला दिली. परंतु 1.5 वर्ष विलंबानं काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव मुख्य कार्यालयात सादर केला आणि त्याच्यामध्ये परत 19/1/25 आणि 29/2/24 या पत्रान्वये या कंपनीला परत पेन मंडळाच्या अलिबाग विभाग आणि वाशिम मंडळाच्या नेरूळ विभागाचं परत कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकदा काळ्या यादीत जर नाव गेलं असेल 2012 साली, तर परत त्या कंपनीला वारंवार अशी कॉन्ट्रॅक्ट देण्याचे जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्याला कोणते अधिकारी जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार आहे? परंतु ही दिरंगाई झाल्यामुळं आणखीन 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला अवॉर्ड झालेले आहेत. काळ्या यादीचा प्रस्ताव अजून मुख्य कार्यालयाला प्रलंबित आहे आणि त्यामुळं ज्या 2 कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला अवॉर्ड झालेले आहेत, पेन मंडळाचा अलिबाग विभाग आणि वाशिम मंडळाचा नेरूळ विभाग व उपविभाग, याची कॉन्ट्रॅक्ट आपण रद्द करणार का? आणि या कंपनीच्या विरोधात 2012 रोजी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झालेली होती, तरी सुद्धा मग परत आता 2025 पर्यंत यांना काम देण्यामध्ये कोण जबाबदार आहे याची चौकशी मंत्री महोदय करतील का? ही जी दिल्लीची कंपनी आहे ही काहीतरी महावितरणची फार लाडकी कंपनी दिसते. कारण 2012 मध्ये जेव्हा या एजन्सीला काळ्या यादीत टाकलं तेव्हा जे काही कारण दिलेले आहेत की बाबा त्या कंपनीनं शुड कंप्लाय विथ स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स प्रिस्क्राईब अंडर व्हेरियस ऍक्ट्स, दॅट इज PF, ESIC, बोनस आणि मिनिमम वेजेस ऍक्ट. म्हणजे 2012 साली या सगळ्याचं कंप्लायन्स केलं नाही म्हणून त्याला काळ्या यादीत टाकला. तर मंत्री महोदय म्हणतात ब्लॅकलिस्टमध्ये फक्त 2 किंवा 3 वर्षाची मर्यादा असते. परंतु ज्यांनी स्टॅच्युटरी ड्यूज दिलेले नाहीत, जे काही कॉन्ट्रॅक्ट केलंय त्याचं ते अतिशय बेकायदेशीररित्या राबवलेलं आहे, अशा कंपनीला तुम्ही परमनंट ब्लॅकलिस्टमध्ये किंवा परत कामं द्यायला नाही पाहिजे. त्यांना कोट्यावधी रुपयाची कामं मिळत आहेत. त्यांनी ह्या आधारे त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यानंतर सुद्धा जर 2-3 वर्षानंतर त्याला परत काम मिळण्याचा मार्ग जर मोकळा झाला तर तो तेच काम करेल. आणि म्हणून त्यांना परमनंटली ब्लॅकलिस्ट करून
त्यांच्याकडची जी कामं सध्या चालू आहेत ती ताबडतोबीनं बंद करण्याची कारवाई मंत्री महोदय करतील का? निश्चित अध्यक्ष महोदय.